नमस्कार. तुम्ही बघत आहात जनहित समाचार यूट्यूब चॅनल. बघा आजच्या घडामोडी. मी तुमचा बाबुराव करी. तुम्ही बघत आहात जनहित समाचार यूट्यूब चॅनल. बघा आजच्या एक खास खबर. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका अमृत अंतर्गत 100 MLD पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचार करणारे मनपाचे तत्कालीन अधिकारी यांच्यावर कारवाई करत नसल्यामुळे व निविदा रद्द करत नसल्यामुळे भिवंडी मनपाच्या विरोधात आमरण उपोषण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कार्यक्रम संपन्न. आंदोलकांच्या मागण्या. 100 MLD पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून गुन्हे दाखल करावेत व सदर निविदा रद्द करावी. कोणत्याही विभागात प्रभारी पदोन्नती देताना सेवा ज्येष्ठतेप्रमाणे व संबंधित अधिकाऱ्याच्या मागील कामांची पार्श्वभूमी तपासूनच प्रभारी पदोन्नती द्यावी. निलंबित, लाचखोर, भ्रष्टाचारी व कामात कसूर करणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचारी यांना कोणतेच प्रभारी पद न देता मूळ पदावरच काम द्यावे. याआधी दिलेली सर्व विभागातील प्रभारी पद रद्द करावीत व नव्याने तपासूनच प्रभारी पदोन्नती द्यावी. सफाई कर्मचारी यांना सर्व हजेरी शेडवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून द्यावी व सुरक्षेच्या दृष्टीने साहित्य उपलब्ध करून द्यावेत. सेवानिवृत्त झालेल्या कर्मचारी यांची सर्व प्रकारची आर्थिक देणी सेवानिवृत्तीच्याच दिवशी अदा करण्यात यावी. 7वा वेतन आयोग लागू करत असताना राहिलेला फरक सर्व कर्मचारी यांना तत्काळ अदा करण्यात यावा. या सर्व मागण्या तत्काळ मान्य करावे. तसे न झाल्यास आमरण उपोषण आंदोलन करणार. आता बघा आंदोलन करता काय म्हणतात ऐका. तुमच्या जनहित समाचार यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर मित्र बरोबर शेअर करा. साहेब आपलं नाव? माझं नाव संतोष साळवी आहे. महाराष्ट्र नवनिर्माण महानगरपालिका कर्मचारी सेनेचा मी भिवंडी युनिट अध्यक्ष आहे आणि विद्यार्थी सेनेचा प्रदेश उपाध्यक्ष आहे. तर आज तुम्ही आमरण उपोषण करताय का? मागणी काय? आमची मागणी ही आहे की आम्ही सातत्याने भिवंडी महानगरपालिकेकडे जो भिवंडी महानगरपालिकेमध्ये 100 MLD पाणीपुरवठा योजना जी सुरू आहे त्याच्यामध्ये जी अनियमितता झालेली आहे, भ्रष्टाचार झालेला आहे आणि हे जे भ्रष्टाचार करणारे महानगरपालिकेचे अधिकारी आहेत, MJPचे अधिकारी आहेत, यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी आम्ही उपोषण करतोय. तसंच आमचे जे सफाई कर्मचारी आहेत ते जे दिवस रात्र काम करतायत महानगरपालिकेसाठी, शहरासाठी, आपल्या जीवाची पर्वा न करता, ऊन पाऊस न बघता सातत्याने सेवा देतात. आज त्यांची एवढी वाईट अवस्था आहे की त्यांना हजेरी शेडवर प्यायच्या पाण्याची व्यवस्था नाही. त्यासाठी आम्ही आंदोलन करतोय. तसंच जे आमचे कर्मचारी आहेत 20-25 वर्ष सेवा करतात महानगरपालिकेची आणि जेव्हा ते निवृत्त होतात तेव्हाची जे काही त्यांची आर्थिक देणी आहेत ती महानगरपालिका 4-4 वर्ष त्यांची आर्थिक देणी देत नाहीये. ती जी कामगारांची परपट आहे ती थांबावी, त्यासाठी आमचं आंदोलन आहे. तसंच 7वा वेतन आयोग जो आहे, जो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये लागू झालेला आहे 2016 पासून, आपल्या महानगरपालिकेमध्ये 2022 पासून लागू झालेला आहे. पण महानगरपालिका कुठल्याही प्रकारे जो वेतनाचा जो 7व्या वेतन आयोगाचा जो फरक आहे तो द्यायला तयार नाही. त्यासाठी आमचं आंदोलन आहे. आणि ह्या सगळ्यात महत्वाचं आपल्या सगळ्यांना माहित आहे की भिवंडी महानगरपालिका एवढी भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे की एक साधा सफाई कर्मचारी देखील आयुक्तांच्या कृपेने सहाय्यक आयुक्त होतो. त्याला कुठल्याही प्रकारची क्रायटेरिया नाहीये, त्याचा ग्रेड नाहीये, पे ग्रेड नाही, एक्सपिरियन्स नाही, शैक्षणिक पात्रता नाहीये. फक्त हा माझा माणूस आहे किंवा हा पैसे देतोय म्हणून याला पद द्या, अशा पद्धतीने महानगरपालिकेत सध्या कामकाज सुरू आहे. पैसे दिलेला असा काही पुरावा आहे का तुमचं? ज्यांच्याकडे 3 वेळा जो सस्पेंड झालेला अधिकारी आहे, ज्याच्यावर चौकशी सुरू आहे, अशाच जर व्यक्तीला तुम्ही परत अधिकारी आणून बसवता तर ते कशासाठी देता? तुमच्याकडे महानगरपालिकेकडे अधिकारी नाहीयेत का? त्याच्या मागे काहीतरी आर्थिक गरज आहे ना, म्हणून देताय ना. तर अजून मग तुम्ही भ्रष्टाचार मग एवढा मोठा आरोप करता, आता काही पुरावा वगैरे? माझ्याकडे 100 MLD 425 कोटीची योजना आहे, पाणी पुरवठा योजना. याच्यामध्ये महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त यांनी कशा पद्धतीने, नियमबाह्य पद्धतीने जो क्रायटेरिया आहे तो डावलून महानगरपालिकेला आणि शासनाला, राज्य शासनाला फसवून भिवंडी महानगरपालिका आणि भिवंडी करताची जी जनता आहे यांची फसवणूक केली आणि 425 कोटीचा टेंडर दिलेला आहे. याच्यामध्ये 12.90% अबोनी म्हणजे 48 कोटी रुपये यांनी अशाच त्या कॉन्ट्रॅक्टरला दिलेले आहेत. कारण त्यांचं आणि महानगरपालिका आणि संबंधित जो ठेकेदार आहे त्यांचं आर्थिक गणित जोडलेलं आहे ना. त्यामुळे या सगळ्या गोष्टी, आणि हे सगळं मी पुराव्यानिशी आयुक्तांना सुद्धा पत्र दिलेलं आहे, पण तरी देखील आयुक्त त्यावर कारवाई करत नाही, म्हणून उपोषण आहे. तर महाराष्ट्र शासनाला तुम्ही काय कळवलं का? या महाराष्ट्र शासनाला कळवलंय. राज्याचे माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, पाणी पुरवठा मंत्री, त्याच्यानंतर महानगरपालिकेचे प्रधान सचिव जे आहेत UDचे, त्याच्यानंतर कलेक्टर आहेत, MJPचे जे सेक्रेटरी आहेत, या सगळ्यांना पत्र व्यवहार केलेला आहे. मी सगळ्यांना पत्र दिले पण कारवाई होत नाही. पत्र व्यवहारचं काय उत्तर देत नाहीयेत, कारवाई होत नाही, म्हणून आम्हाला हे पाऊल उचलावं लागतंय ना.
जर त्यांनी आमच्या पत्राच्या अनुषंगाने कारवाई केली असती तर आम्हाला उपोषण करायची गरज नव्हती. जर आता तुम्हाला या कारवाई नाही केली तर अजून आम्हाला उपोषण करताय? जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचं उपोषण सुटणार नाही. जोपर्यंत महानगरपालिका अधिकारी आमच्या मागण्यावर सकारात्मक विचार करून त्या मागण्यांचा उत्तर देत नाही आम्हाला आणि संबंधित कारवाई होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन असं सुरू राहणार आहे. आजच्या बातम्या समाप्त होत्या. उद्या परत भेटूया नवीन खबर घेऊन. आमच्या चॅनलला पहिल्यांदा बघत असतील तर सबस्क्राईब आणि लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कॉमेंट जरूर करा आणि व्हिडिओ आवडला तर मित्राबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.